एवढा नव्हता, त्याचे हात सुद्धा कसे दिसायचे एकदम काळे काळे पडलेले होते. हात सुद्धा मी आता बघून परेशान झाले. खरंच आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे चांगली, आता विश्वास बसलाय आणि लवकरही फरक पडू शकतो आयुर्वेद. हो, हा एवढं आहे की म्हणायचे खूप जण की आयुर्वेदिकची ट्रीटमेंट वेळ लागतो असर करायला, पण आता नाहीये. इथून पुढे मला तर वाटतं प्रत्येक वेळी काहीही दुखलं तर आयुर्वेदिक दवाखानाच करायचा, तेच औषधं घ्यायचे. झालं 2 दिवस का नाही लागे ना फरक पडायचा. आणि सोबत पथ्य पाळायचे. हो, पथ्य तर पाळायचे, खाण्यापिण्याचे पथ्य पाळायचे. ते तर आहेच. आणि या सर्व प्रवासामध्ये सुशांतची आजी त्याच्या सोबत होती. त्याच्या आजीचं खूप मोठं मोल आहे. मला ते प्रत्येक वेळी त्यांचं काहीही दुखलं मी आजीकडे आणून सोडत असते आणि त्याच बघतात, मी काही करत नाही. तर मग आजी, तुमचा अनुभव काय राहिला सुशांतच्या आजार बरा करण्यामध्ये? खूप छान, मस्त एकदम असं व्हावं ना, असं वाटावं. आणि सुशांत सगळं त्याचं आरोग्य सगळं. पण आम्हाला आहे ना, सर असो किंवा मॅडम असो, यांनी दोघांनी इतकं फॅमिली सारखं केलं की खरं बॅलन्स जिथे तिथे आणून ठेवता आम्हाला. या अगोदर याची ट्रीटमेंट सरांकडे पण असली तरी सरांनी लवकर कव्हर करते. आणि एक तुम्ही आता फॅमिली झाली, सोडायचं कामच नाही. आणि सुशांत दुःखातून बाहेर आला आणि आजीने खूप जवळून पाहिलं त्याला. म्हणजे त्रास होताना पण पाहिलं. पहिले 2 दिवस त्याला त्रास झाला, जो 2 दिसायचे, 4 दिसायचे, पण आणि 3-4 दिवशी त्याचा तो त्रास खूपच कमी झाला. म्हणजे हे कोणाला विश्वास नाही बसणार की त्याचं पोट दुखताना त्याला 2-2 किंवा 4-4 दिसायचे. म्हणजे आयुर्वेदाच्या भाषेमध्ये याचं एक्सप्लेनेशन फार वेगळे, ते मी सांगेलच नंतर. पण आजी, तुम्हाला त्याला बरं होताना बघताना काय सांगाल? खूप छान वाटतं, खूप मस्त वाटू लागलं. असं सुखाचं राहावं म्हणजे त्याला असं बघून आनंद होतो, इतका आनंद होतो ना, काय सांगावं माहिती. मला शब्द सुचत काय शब्द बोलत तेच कळत नाही. असं टाइम कोणाला येऊ नये. आणि सुशांतनी खरंच खूप सहन केलं, खूप दुखलं. इंडोस्कोपी करायची होती, पण मग लकीली तुमच्याकडे सरांनी सांगितलं म्हणून तुमच्याकडे आलो. तुमच्यामुळे खूप फरक पडला. आणि सुशांतला जाणवलं घाण निघताना, हो ना सुशांत? निघत होती, बापरे, पावले झालं है ना. आणि हे कशामुळे झालं? पंचकर्म. पंचकर्म. हो ना, छान आहे ना पंचकर्म. तू आज किती छान दिसतोय बघ बरं. पंचकर्म इज बेस्ट ट्रीटमेंट. ओके, बाकी अजून असाच हसत राहा. आता रोज शाळेत जा, आता शाळा बुडवायची नाही, अभ्यास करायचे. जे मी सांगितले तर ते काही खायचं प्यायचं नाही, गरम गरम जेवण करायचं, छान छान राहायचं. ठीक आहे, सगळं व्यवस्थित करायचं. ठीक आहे, असेच आनंदी राहा. मी काळजी घेतली, मम्मीने पण काळजी घ्यायची. मम्मीने काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आणि काही वाटलं तर आहे तुम्ही. हो, नक्कीच. ही युनिक केस होती म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर सादर करायची. खूप युनिक केस होती खरंच. आणि तो बरा झाल्याने त्याच्या चेहऱ्यावरचं हसूच सांगतोय. आम्ही निमित्त असतो. तो बरं होणं, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला टिपायचा होता म्हणून मी या संक्रांतीच्या दिवशी आले खरं तर, की नाही, मला सुशांतच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे. तो त्याची जी कावरी बावरी नजर होती, म्हणजे खूप त्याच्यामध्ये खूप बदल झाले आणि खूप छान झाले. असे तारा तुटल्यासारखं व्हायचे. आणि मला आता सुचत नव्हतं असं का, बरं मला खूप टेन्शन यायचं, लेकराला असं का दुखणार लागलं. पण आता छान झाला सुशांत, हो ना? ठीक आहे. खूप भीती वाटत होती. पप्पाही आता तेच म्हटले की बरं, खूप म्हणजे हे झालं म्हणजे वाटलं नव्हतं की मुलगा इतका लवकर बरा होईल. आयुर्वेदाने एवढ्या लवकर बरा हो. बस आयुर्वेदामध्ये पण लवकर रिझल्ट आहे. विश्वास ठेवा आयुर्वेदावर आणि निरोगी राहा. आजारी नका पडू. आजारी पडून उपचार करण्याच्या अगोदरच निरोगी राहा, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आम्हाला शूटिंग दिली त्याबद्दल धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद. हॅपी संक्रांती. हॅपी संक्रांती. असाच दवाखाना आमच्या सारख्यांसाठी खूप उपयोगी पडतो. नक्कीच. ॲक्च्युली आमचं एमच आहे की ग्रामीण भागामध्ये, खेडोपाड्यामध्ये सुद्धा आयुर्वेद जावं, जनसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोहोचावं आणि साध्या सरळ सोप्या उपायांमधून तुम्ही निरोगी राहावं.